नमस्कार, मी ऑथर संगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मी माझी एक दीर्घकथा मालिका तुमच्यासमोर सादर करत आहे। कथेचं शीर्षक आहे साथ दे तू मला। याच्यामध्ये रायटर मितेश आणि आर्या यांची एक रोमॅन्टिक अशी लव्ह स्टोरी आहे। तर मितेश आणि आर्या यांची भेट कशी झाली, आपण त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं, दोघांची ओळख कशी झाली हे आपण पहिल्या 4 भागांमध्ये पाहिलेलं आहे। आणि आजचा हा 5वा भाग आहे, ज्याच्यामध्ये आपण मागच्या भागात पाहिलं होतं की मितेश आर्याला भेटायला निघाला आहे आणि त्याला हे जाणवलं आहे की त्याचं आर्यावरती प्रेम बसलं आहे आणि तिच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायसाठी आणि आपण तिला आपल्या मनातल्या भावना आपण तिला सांगायच्या या उद्देशाने तो पुण्याहून कोल्हापूरला आर्याला भेटायला निघालेला आहे। तर तो त्याची स्वतःची कार घेतो आणि कोल्हापूरला तो निघतो। इथंपर्यंत आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं। तर तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण कथेचे पुढचे भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहेत आणि या भागांचं नोटिफिकेशन तुम्हाला पटकन मिळावं यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणं गरजेचं आहे। सबस्क्राईबच्या बटनवर की त्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या भागाचं नोटिफिकेशन पटकन मिळेल आणि कथा ऐकतानामध्ये तुम्हाला खंड नाही पडणार, पटकन कथेचं नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्ही कथा ती लगेच ऐकू शकता। आणि जर कथा आवडली तरच लाईक आणि शेअर करा। तर आपण आता या पुढच्या म्हणजे 5व्या भागाला सुरुवात करतो आहोत। तर मितेश स्वतः कार ड्राईव्ह करत निघाला आहे आणि मस्त असं त्यांनी रेडिओ FM सुरू केलं आणि त्याच्याबरोबर गाण्याच्या बरोबरशी मस्त शिळ घालत मितेश कोल्हापूरच्या दिशेने निघाला। ह्याच्या पुढे आता मितेशला हे समजले होते की आर्याही त्याला लाईक करत होते। आज फायनली आपण बोलू तिला, असे त्याने ठरवले। दुपारी पोहोचतो, लंच एकत्र घेऊया का, असा मेसेज त्याने आर्याला केला। तेव्हा ओके, कुठे भेटायचं आहे ते कळवते, असा लगेचच तिचा रिप्लाय त्याला आला। मितेश खूप खुश होता, कधी एकदा कोल्हापूर येते असं त्याला झाले होते। कराडपर्यंत तो पोचला होता। थोड्याच वेळात आर्याचा मेसेज आला, हॉटेल सयाजीला ये, जवळ आलास की मेसेज कर। आर्याने मेसेज केला। मितेशने ओके असा मेसेज तिला पाठवून दिला। तासाभरात मितेश कोल्हापूरला पोहोचला। त्याने डायरेक्ट हॉटेलकडे जाण्याचा निर्णय घेतला। दुपारची वेळ होती, हॉटेल सयाजीला तुरळक गर्दी होती। एक रिकामे टेबल बघून मितेश आर्याची वाट बघत बसला। 5च मिनिटात आर्या तिथे आली। लेमन कलरचा चुडीदार, कानात झुमके, हलकासा चेहऱ्यावर मेकअप। आर्या खूप सुंदर दिसत होती। येल्लो टी शर्ट आणि त्यावर डेनिमचं जॅकेट, ब्ल्यू जीन्समध्ये मितेशही खूप हँडसम दिसत होता। त्याला बघून तिने स्माईल केले। त्याच्यासमोर बसत म्हणाली, हॅलो रायटर, कसा झाला प्रवास? मस्त, गाणी ऐकत आलो। बाकी तू आज खूप सुंदर दिसतेस आर्या, मितेश म्हणाला। थँक्स अँड यू ऑल्सो लुकिंग फॅब्युलस, ती हसत म्हणाले। तुला जे हवं ते ऑर्डर करा यार, आर्या तो म्हणाला। आर्याने ऑर्डर दिली। स्टोरीचे पुढे काय झाले तुझ्या, तिने विचारले। लिहितो आहे पण अजून पूर्ण नाही झाली। तुझ्या जॉबचे काय झाले, मिळाला का, मितेशने विचारले। अप्लाय तर केला आहे, बघू मिळेल, आर्या म्हणाली। आर्या, मी एक गिफ्ट आणलं आहे तुझ्यासाठी, मितेश म्हणाला। कुठे आहे, दे ना मग, उतावळी होत आर्या म्हणाली। कारमध्ये विसरलो, जाताना देईन, मितेश म्हणाला। काय तू पण मितेश, असा कसा? सॉरी आर्या, तू गालातला गालात हसत म्हणाला। दोघांनी मग गप्पा मारत जेवण केले। आर्याची नजर त्याच्याकडेच बघत होती, म्हणजे ती त्याच्याकडेच बघत होती। मितेश आज खूपच रुबाबदार दिसत होता। नाही म्हटलं तरी आर्या त्याच्याकडे बघण्याचा मोह टाळू शकत नव्हती। ओढ वाटत होती तिला त्याची। पुन्हा पुन्हा त्याला आपल्या डोळ्यात ती साठवत होती। मितेशही हरवत चालला होता तिच्या बोलण्यात, हसण्यात। तिथे बडबड करणारे नाजूक गुलाबी ओठ त्याला आकर्षित करत होते। तिच्या ओठांचे चुंबन घ्यावे असं त्याच्या मनात येऊन गेले। दोघे हॉटेलच्या बाहेर आले। जेवण त्यांचं झालं होतं। आर्या, कशी आली आहेस तू? तुझी गाडी आणलीस का, त्याने विचारले। नाही रे, आभाळ भरून आले होते, सो नाही आणली गाडी। जुलै महिना सुरू होता, त्यामुळे पाऊस कधी येईल सांगता येत नव्हते। ओके, मी सोडतो तुला आज, मितेश म्हणाला। दोघे मग त्याच्या कारमध्ये आले। त्याने आर्याला तिचे गिफ्ट दिले। आर्याने पॅकिंग उघडले। वा, हे तर खूपच मस्त आहे मितेश, आणि इतकी चॉकलेट्स, आय लाईक इट, आर्या खुश झाली। तुला आवडले ना आर्या?
म्हणजे काय, एकदम भारी आहे ती म्हणाली. तिला आता राहत नव्हते. मनातले वादळ तिला स्वस्थ बसू देत नव्हते. तिने पटकन मितेशच्या गालावर किस केले. तिच्या या अनपेक्षित क्रियेने तो चकित झाला. त्याने पटकन तिचा हात पकडला. आर्या, आय लव्ह यू सो मच. त्याने तिच्या हातावर आपले ओठ टेकवले. तिच्या पोटात जणू फुलपाखरे उडू लागली होती त्याच्या स्पर्शाने. मितेश तिचा हात तसाच धरून तिच्या नजरेत बघत म्हणाला, डू यू लव्ह मी आर्या. तिला त्याचं असं एकटक बघणे सहन होत नव्हते. तिने आपली नजर खाली झुकवली. त्याने हलक्या हाताने तिचा चेहरा वर उचलला. आर्या, मला आत्ताच उत्तर हवे आहे तुझं. आर्या म्हणाली, बुद्धू, तुला अजूनही नाही समजले. मितेश म्हणाला, नाही, तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. हां मितेश, आर्या म्हणाली. असं शॉर्टकट नाही चालणार, तो म्हणाला. आधी तुम्हाला असं बघणं बंद कर मितेश, आर्या लाजत म्हणाली. का, माझ्या नजरेला नजर द्यायला भीती वाटते का? हो, वाटते भीती, तुझ्या नजरेत हरवून जाण्याची. हो, जा ना मग हरवून, मला तुझ्यात हरवून जायचं आहे ना. त्याने तिचा एक हातात पकडला आणि दुसरा हात आर्याच्या गाल्यावर ठेवला होता. त्यामुळे ती अजूनच गोंधळली होती. बोल ना आर्या, मितेश तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. हां मितेश, आय रिअली लव्ह यू, आर्या लाजत म्हणाली. मितेशने मग अलगद आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवले. तशी ती शहारली. तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेत त्याने तिला डीप किस केले. आर्याने त्याला घट्ट मिठी मारली. आर्याला तिच्या घराजवळ सोडून मितेश मग हॉटेलकडे आला. खूप खुश होता तो आज. बेडवर पडून तो थोड्या वेळापूर्वीचा आर्यासोबतचा प्रसंग आठवत होता. इकडे आर्याही घरी त्याला मिस करत होती. मितेशचा विचार करत होती. आपण खरंच मितेशला होकार दिला हे तिला पटतच नव्हते. पण मितेश होताच तसा, एकदम परफेक्ट पर्सनॅलिटी, अगदी परफेक्ट पर्सनॅलिटी असणारा फेमस रायटर, गुड लुकिंग. कोणतीही मुलगी आर्याच्या जागी असती तरी ती मितेशवर फिदा झाली असती. आर्याचा तिच्या मनावर ताबा राहिला नव्हता. मितेश तिलाही आवडला होता. फोन व्हायब्रेट झाला तसे तिने पाहिले की मितेशचा मेसेज होता. हॅलो डिअर, काय करतेस, त्याने विचारले. नथिंग, आराम करते, आर्याने उत्तर दिले. संध्याकाळी बाहेर जाऊयात का, त्याने विचारले. हो चालेल, कुठे जाऊयात, तिने विचारले. गंधर्व फार्म आहे पुणे बेंगलोर हायवेला, तिकडे जाऊयात का, आर्याने विचारले. ओके, मग आत्ताच जाऊयात, मी अर्ध्या तासात येतो, तू तयार राहा, मितेश म्हणाला. ओके चालेल, सी यू, आर्या म्हणाली. तुझं प्रेम तुझ्या आठवणी जीवाला लावतात हुरहुर, तुझं प्रेम तुझ्या आठवणी जीवाला लावतात हुरहुर. माहीत आहे तुला तरीही तू का आहेस दूर दूर, माहीत आहे तुला तरीही तू का आहेस दूर दूर. या लाईन्स मितेशने तिला पाठवून दिल्या. आर्याने त्याला लव यू असा मेसेज सेंड केला. आता पहिल्यांदा म्हणजे प्रेमात पडल्यावर दोघांची जी अवस्था असते ते तिथे मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुझं प्रेम तुझ्या आठवणी जीवाला लावतात हुरहुर, तुझं प्रेम तुझ्या आठवणी जीवाला लावतात हुरहुर. तरीही तू का आहेस, माहीत आहे तुला तरीही तू का आहेस दूर दूर. या मितेशने तिला लाईन सेंड केल्या. मग आर्याने फक्त स्माइली सेंड केला. तसे मितेश उठला आणि कपडे वगैरे चेंज करून तो तयार झाला आणि अर्ध्या तासात तो आर्याला पिकअप करायला पोहोचला. हायवेचा मोकळा रस्ता, थंड हवा, भरून आलेलं आभाळ. कारमध्ये तो आणि आर्या, आणि सोबतच रेडिओवरती सुरू होती जगजीत सिंगची गझल. कोई फरियाद तेरे दिल में दबी हो जैसे, तूने आँखों से कोई बात कही हो जैसे, जागते जागते एक उम्र कटी हो जैसे, जान बाकी है मगर सांस रुकी हो जैसे. तर हे खूप छान अशी गझल सुरू होती. मितेशला खूप रोमॅन्टिक फील होत होते. आर्या म्हणाली, मितेश तुला जगजीत आवडतो का? हो खूप, म्हणजे गझल जास्त आवडते. गझल म्हणजे कसं की अगदी मनाच्या आतून येणारी भावना, यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा, भाव वेगळा. आय लव्ह इट सो मच, मितेश म्हणाला. ओ, शेवटी किती झाले तरी तू एक रायटर. शब्दातील भाव, त्याचे अर्थ तुला नाही समजणार तर अजून कोणाला ना, आर्या म्हणाली. तसं नाही आर्या, तूही मनापासून ऐक, मग तुलाही समजेल.
मितेश तिला म्हणाला, नो वे, एखाद्या गोष्टीच्या इतकं खोलवर जाणं मला नाही जमायचं. ओके म्हणत मितेश ड्राईव्ह करत राहिला. गंधर्व फार्मला ते आले तेव्हा संध्याकाळ होत आली होती. केशरी सूर्यकिरण जमिनीवर उतरू लागले होते. सारा आसमंत भगव्या रंगात रंगून गेला होता. ते दोघे खूप फिरले. खाणं पिणं झाले. ते दोघे हातात हात घेऊन फिरत होते. एके ठिकाणी कोणीच लोक नव्हती. ते दोघेच अस्ताला जाणारा सूर्य बघत बसले होते. मितेशने आर्याचा हात आपल्या हातात घेतला. तिच्या नजरेत बघत म्हणाला, आर्या, आयुष्यभर अशीच मला साथ देशील ना? हो मितेश, मी कायम तुझ्यासोबत असेल. आर्या ही त्याच्या डोळ्यात बघत बोलली. तिच्या गालांवर केसाची एक बट वाऱ्याने उडत होती. मितेशने हलक्या हाताने ती बट तिच्या कानामागे नेली. त्याचा राकट सुशी स्पर्श तिच्या पोटात गुदगुल्या करत होता. मितेशचा हात तिच्या गालावर होता. त्याने अलगद तिचे ओठ आपल्या ओठात घेतले आणि हळुवारपणे तिला किस करू लागला. आर्याने त्याचा दंड घट्ट पकडून ठेवला होता. एकदम फ्रीज झाली होती ती. रम्य संध्याकाळ सोबत मितेशसारखा रोमॅन्टिक पार्टनर आर्या एकदम सुखावत होती. एक सेकंद मितेश बाजूला झाला तसे तिने मोठा श्वास घेतला. तिचा हात आपल्या हातात गुंफत त्यांनी तिची बोटं घट्ट आपल्या बोटांमध्ये पकडली. दुसरा हात तिच्या मानेमागे नेत पुन्हा तिला जवळ ओढले. पुन्हा तिचे गुलाबी ओठ त्याने आपल्या ताब्यात घेतले. बराच वेळ ते दोघे किस करत राहिले. शेवटी आर्याने त्याला घट्ट मिठी मारली. मितेश, अंधार पडू लागला आहे, निघूया का आपण? तिने विचारले. चल म्हणत मितेश उठला. तिला हात देऊन त्याने उठवले. दोघे कोल्हापूरच्या दिशेने निघाले. आर्याला तिच्या घराजवळ सोडून तो निघाला. आर्या, उद्या एक दिवस मी इथे आहे, आपण पन्हाळ्याला जाऊयात का? त्याने विचारले. मितेश, मी सांगते थोड्या वेळात तुला. ओके, ठीक आहे, बाय. मितेश मग हॉटेलच्या दिशेने निघाला. मितेश हॉटेलवर आला आणि त्याच्या लक्षात आले की आपण इथे आलो हे निखिलला सांगितलंच नाही. सो त्याने लगेचच निखिलला कॉल लावला आणि आर्याबद्दल सगळे सांगितले. ते ऐकून निखिलला खूपच आनंद झाला. आपल्या मित्राच्या आयुष्यात इंद्रधनुष्य फुलते आहे तर ते त्याला हवीच होते. रात्री आर्याने मेसेज केला की आपण सकाळी पन्हाळ्याला जाऊयात. या खुशीतच मितेश मग झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मितेश आर्याला पिकअप करायला गेला. पर्पल कलरचा चेक शर्ट आणि क्रीम कलरची कॉटन जीन्स मितेशने घातली होती. डोळ्यावर रेब्यांचा गॉगल. एकदम हँडसम दिसत होता तो. आर्या तिच्या घराजवळ त्याची वाट बघत उभी होती. येल्लो क्रॉप टॉप आणि 3/4 ब्ल्यू जीन्स तिने घातली होती. एकदम क्यूट दिसत होती आर्या. मितेशने हसतच तिला गुड मॉर्निंग विश केले. आर्याने कारमध्ये बसत त्यालाही ग्रेट केले. दोघे पन्हाळ्यावर पोचले. थंड हवा आणि भरपूर पडणारा पाऊस असं मस्त रोमॅन्टिक वातावरण तिथं होते. अधूनमधून उन्हाचे कवडसे येत होते. दोघे एकमेकांच्या हातात हात घालून फिरत होते. त्यांनी भरपूर फोटो काढले. आर्याने तिचा कॅमेरा सोबत आणला होता. मितेशने दोघांचे सेल्फीसुद्धा काढले. पुण्यात आल्यावर त्याला या फोटोची सोबत असणार होती. दोघे छान गप्पा मारत फिरत होते. ते आता सज्जाकोटीवर आले. तिथे जास्त लोकांची गर्दी नव्हती. मितेशने आर्याचे फोटो वेगवेगळ्या पोजमध्ये काढले. तिथून पन्हाळ्याचा नजारा नयनरम्य दिसत होता. हिरवीगार झाडी, प्रसन्न वातावरण. मितेशने आर्याचा हात हातात घेतला. म्हणाला, आर्या, तुला सोडून जायचे मन होत नाही. आय रिअली मिस यू. मी पुण्याला कसा राहणार आहे तुझ्याशिवाय काय माहीत. आर्या त्याच्याकडे बघत म्हणाली, मी येत राहीन ना पुण्याला. माझं ते डिवोर्सचे काम अजून बाकी आहे. थंडगार वारा अंगावर रोमांच फुलवत होता. आर्याचे केस वाऱ्यावर उडत होते. ते सारखे कानामागे घेत होती पण पुन्हा खट्याळ वारा पुन्हा तिच्या केसांना छेडत होता. मितेश तिच्याकडे बघून हसत होता. मितेश, का हसतोस? हा वारा बघ ना कसा त्रास देतो. मॅडम, हा वारा देखील माझ्यासारखा तुमच्या प्रेमात वेडा झाला आहे बहुतेक, म्हणूनच जाणून बुजून त्रास देतो. मितेश म्हणाला. ओ हो रायटर, तरीच म्हणले, अजून तुमची शेरोशाही बाहेर कशी नाही आली? असे बोलून मितेशने आर्याला आपल्या जवळ ओढले. तिच्या नजरेत बघत तो म्हणाला, आर्या, तू आहेसच इतकी सुंदर की कोणीही तुझ्यावर फिदा होईल. थंड वातावरण, मितेशची अशी जवळीक तिला अंगावर रोमांच फुलवत होती. मितेशने तिला आपल्या घट्ट मिठीत पकडून ठेवले होते. असे वाटत होते की
आर्याला सोडून आपण कुठंच जाऊ नये, ती आयुष्यभर आपल्या मिठीत अशीच काही बनून राहावी, आयुष्यभरात आपण आपली तिने सोबत करावी. आता थोडासा हलका पाऊस पडू लागला आणि दोघे अजूनही एकमेकांच्या मिठीमध्ये हरवले होते. पावसाचे थेंब त्या दोघांच्या अंगावर पडायला लागले. तसे आर्या अजूनच बिलगली. दोघे चांगलेच भिजले होते. आता पावसाचा जोर वाढला तसे ते दोघे सज्जाकोटीच्या जिन्यावर पायऱ्यांवर बसले. आर्या मितेशच्या मिठीत होती. थंडीने कुडकुडत होते. त्यांनी पुन्हा एकदा तिला आपल्या भाऊपाशात घट्ट पकडून ठेवले. थोडा पाऊस कमी झाल्यावर ते दोघे एका हॉटेलमध्ये गेले. आर्या थंडीने गारठली होती. तिच्या केसांमधून पाण्याचे थेंब ओघळत होते. मितेशने बेडवर ठेवलेला एक टॉवेल घेतला आणि आर्याजवळ गेला. तिला हात पकडून त्याने बेडवर बसवले आणि स्वतः टॉवेलने तिचे केस कोरडे करू लागला. मितेश, राहू दे ना, मी करते, दे टॉवेल माझ्याकडे. आर्या, असू दे, मी करतो आहे ना, तू शांत बसून राहा, मितेश म्हणाला. आर्या मग काहीच बोलली नाही. मितेश तिच्यासमोर इतका समीप उभा होता. त्याचा असं जवळ असणं तिला कसे तरीच होत होते. त्याला आपल्यासमोर बघून ती बावरली होती. तिने आपले डोळे बंद केले. केस पुसत मितेश तिच्याकडे बघून हसत होता. त्याला तिच्या कपाळात चुंबन घेण्याचा मोह झाला. त्याने टॉवेल बाजूला ठेवला आणि आपले उष्ण ओठ तिच्या कपाळावर ठेवले. तिच्या अंगातून जणू एक करंट पास झाला असं आर्याला वाटले. तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिले. मितेशने आपल्या ओंजळीत तिचा चेहरा पकडला आणि तिला अलगद किस केली. त्याचा उष्ण स्पर्श आर्याला हवाहवासा वाटत होता. तिने त्याला आपल्या अजून जवळ ओढले. एकमेकांच्या सहवासात आता दोघांच्या कपड्याचा आरस कधी दूर झाला हे दोघांनाही समजले नाही. सॉरी आर्या, मितेश तिच्या शेजारी झोपला होता. व्हाय यू से सॉरी मितेश, सहज घडून गेले हे सगळे, आय डोंट माइंड, आर्या म्हणाले. खरंच आर्या? कुछ ये मौसम बेईमान हो गया, कुछ ये मौसम बेईमान हो गया, पता ना चला कैसे दिल को संभाले भला, पता ना चला कैसे दिल को संभाले भला, तेरी दीवानगी का ये असर, तेरी दीवानगी का ये असर, कुछ गुस्ताखी ये दिल कर गया, कुछ गुस्ताखी ये दिल कर गया. मितेशने ही शायरी म्हणते. वा मितेश, इट्स ऑसम. आणि काही इतकं नको मनाला लावून घेऊस. रायटरच असा इमोशनल व्हायला लागला तर कसे होणार बुद्धू. आर्याने त्याच्या गालावर किस केले. दोघांनी मग रूममध्येच ड्रिंक आणि जेवण ऑर्डर केले. थोडा वेळ फिरून ते मग कोल्हापूरला यायला निघाले. आर्याला घडी सोडून मितेश हॉटेलकडे आला. आजचा दिवस खूप आनंदात गेला होता. आर्यासोबतच्या गोड आठवणी घेऊन तो पुण्याला उद्या जाणार होता. फोनमधील आर्याचा फोटो तो बघत राहिला. खूप वर्षानंतर त्याच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाचा बहर आला होता. मितेश खूप खुश होता. ये कैसा नशा, ये कौन सा मोड़ है जिंदगी का, ये कैसा नशा, ये कौन सा मोड़ है जिंदगी का, हर लम्हा हर पल एहसास दे रहा है, हर लम्हा हर पल एहसास दे रहा है, तू मेरा होने का, तू मेरा होने का. रात्री त्याने निखिलला हॉटेलला बोलवून घेतले. मग दोघांनी एकत्र डिनर केले. मितेश आर्याबद्दल जास्तच बोलत होता आणि त्याला असं खुश बघून निखिल मनातून खूप आनंदी झाला. मनातच त्याने देवाचे आभार मानले. म्हणाला, देवा, माझ्या या मित्राचा आनंद, त्याचं हसू असंच कायम असू दे, कोणाची नजर नको लागायला. सकाळी मितेश पुण्याला निघणार होता. लॅपटॉप घेऊन तो पुढची कथा लिहू लागला. थोडा वेळ तो लिहित बसला. मग अचानक त्याला आर्याची आठवण आली. तसे त्याने मगाशी सुचलेली शायरी तिला सेंड केली. आर्याचा लगेचच मेसेज आला. ओपन द डोअर रायटर अँड सी द सरप्राईज आउटसाईड. मेसेज केला. त्याला समजलं की हे कसं का म्हणते. तो विचार करतच तो दाराकडे गेला आणि त्याने दार उघडले. हो तू, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज आर्या. कारण दारात आर्या उभी होती. हां, मग तुला काय वाटले मी खोटा मेसेज केला. ये आत आहे. त्याने मग दार बंद केले. काय करत होतास, बेडवर बसत आर्याने विचारले. काही नाही, पुढे स्टोरी लिहित होतो. मग मला देणं वाचायला. नाही, आत्ता नाही, पूर्ण झाल्यावर देईन. तो काही ऐकणार नाही हे तिला माहीत होते म्हणून ती गप्प बसली. ए हॅलो, काय अशी गप्प का झाली साऱ्या. स्टोरी पूर्ण झाली की पहिल्यांदा तुलाच वाचायला देईन, ओके, मितेश म्हणाला. ओके, हसतच आर्या म्हणाली. दोघांनी मग खूप गप्पा मारल्या, आईस्क्रीम खाल्ले. आता रात्रीचे 11 वाजत आले होते.
आर्या घरी जायला निघाली. मितेश कॅन आय गो, तिने विचारले. मितेश तिच्याजवळ आला. तिचे हात आपल्या हातात पडतो म्हणाला, नो स्वीट हार्ट, डोंट गो, आय मिस यू लॉट. मिस यू टू मितेश, मला लेट होतोय प्लीज. मितेशचे मन जड झाले. त्याने तिचे हात सोडले. मितेश, सकाळी कॉल कर निघताना, अँड टेक केअर. तिने त्याला गालावर किस केले. तो स्तब्ध उभा होता. तिला निरोप देणं त्याला अवघड होते. पुन्हा कधी आर्या भेटणार हे माहीत नव्हते. आर्या दाराकडे गेली. मितेश तिथेच उभा होता. तिने मागे वळून त्याला आवाज दिला, मितेश. त्याने तिच्याकडे पाहिले. काय झाले आर्या? तशी ती काहीच न बोलता त्याच्याकडे मिठीत आली आणि त्याला घट्ट बिलगून रडू लागली. मितेश तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता. आर्या, तू अशी रडलीस तर उद्या माझा पाय कसा निघेल इथून? मला म्हणतेस ना इमोशनल नको होऊस. मग आता तू काय करतेस हे? आर्याने त्याच्याकडे पाहिले. मितेश, आय कांट लिव्ह विदाउट यू, आय नीड यू. आय नो आर्या, आपण भेटू ना लवकरच, पण आता नको तू अशी रडू. त्याने तिचे मग अश्रू पुसले. स्वीटहार्ट, मला तुझा हसरा चेहरा माझ्या डोळ्यात सामावून घेऊन जायचा आहे. नॉट धिस सॅड फेस, ओके? मितेश म्हणून. आर्या इतकंच बोलली. मग हस बघू आता. मितेशने तिला पोटाला गुदगुल्या केल्या तशी ती हसू लागली. दॅट्स लाईक माय गर्ल. मितेशने मग तिच्या गालावर किस केले. मी येऊ सोडायला घरी? त्याने विचारले. नको, मी जाईन 10 मिनिटात पोचेन, शुअर. हो मितेश, नको काळजी करू. पोचली की मेसेज कर, आर्या म्हणाला. मग आर्या घरी गेली. मितेश बेडवर सुन्न मनाने बसून राहिला. तेरी दूरी का दर्द कैसे हम बया करे, तेरी दूरी का दर्द कैसे हम बया करे, तुझ बिन जी न सके मर न सके, तुझ बिन जी न सके मर न सके. तर आज आपण इथेच थांबतो आहोत. कथा तुम्हाला कशी वाटली, कथेचा आजचा भाग कसा होता हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि आवडली असेल कथा तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढचा भाग अजून याच्यापेक्षा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब केलं, त्या बेल आयकॉनला क्लिक केलं तरच तुम्हाला पुढच्या भागाचं नोटिफिकेशन लगेचच मिळणार आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागाचं. तोपर्यंत धन्यवाद.